तर मी उदय सामंतजींना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे किंवा विनंती करायची आहे की खरोखर हा मराठी माणसांचा पक्ष आहे. 100% उदय सामंतजी मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्राचा आदर करत असतील. त्यांना कदाचित आमच्याहूनही जास्त महाराष्ट्रावरती प्रेम असेल, हेही मान्य करतो. तर माझी इच्छा अशी राहील उदयजी, माझी विनंती तुम्हाला अशी राहील की जसं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात म्हटलं, तर ह्या 2 वाक्यांच्या मध्ये तो जो महाराष्ट्र केडिया नावाचा माणूस जे काय बडबडतोय, हा फक्त हा फक्त राजसाहेबांना उद्देशून केलेला अपमान नव्हता. तर तुम्ही जर नीट त्याचं क्लिपिंग पाहिलं, त्यांनी जो माजोरी आणि मस्तवालपणा दाखवला होता की मी 30 वर्ष राहतोय आणि तरी मला मराठी बोलता येत नाही, माझं काय करायचं ते करा. हा प्रश्न जे राजसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला सांगतायत की वेळीच सावध व्हा, हे जे येत आहेत हे उद्या तुम्हाला विचारतील. तुम्हाला म्हणजे तुमच्या माझ्या सकट सगळे आले आणि त्याचं प्रत्यंतर उदयजीच्या तुम्ही आलात, मी आलो, निखिलाताई पण आल्या, सगळे आले, संपूर्ण महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आली की त्यांनी विचारलं मला मराठी येत नाही. उद्या हेच तुम्हाला आणि मला विचारतील. उद्या हेच तुम्हाला आणि मला विचारतील की तुम्ही कोण. एक लक्षात घ्या, हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेला आहे आपल्याला. त्यामुळे माझी आपणास विनंती एवढीच राहील की जय तुम्ही कोणाचीही करा, जय हिंद जय महाराष्ट्राचं आहेच, परंतु निदान ज्यांनी ह्या मराठी माणसाचा 12 कोटी लोकांचा अपमान केलाय त्याच्याबद्दल एक शब्द जरी बोलले असते माझ्या गृहमंत्र्यांसमोर तरी आमची छाती अभिमानाने फुलली असती. परंतु ते बोलायच्या आधी जय गुजरात बोलले, ह्याच्यामुळे ते खटकलं, हे मात्र 100% खरं. त्यामुळे आपण तरी या गोष्टीचा निषेध करा, एवढी मी आपणास विनंती करतो. हा जो कोणी केडी आहे आपण संपूर्ण माहिती घेऊन पाहिजे, मग वेगळी पीसी घेऊन निषेध करा, परंतु आपल्याकडनं निषेध हा झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. पक्ष नंतर उदयजी, आपण एक सिनियर लीडर आहात, आपण एका मोठ्या पदावर हुद्द्यावर बसलेला आहात. त्यामुळे मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस म्हणून ह्या केडियासारख्या महाराष्ट्रद्रोह्यांचा आपण निषेध अत्यंत कडक शब्दात करावा, हे मी आपणास विनंती करतो.